हॅलो डिअर स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल. आपण करंट इलेक्ट्रिसिटी हा सेक्शन डिस्कस करतोय. या सेक्शनमधला बऱ्यापैकी बेसिक पार्ट जो आहे तो आपला आता डिस्कस करून झालेला आहे. याच्या पुढं नेक्स्ट कन्सेप्ट या टॉपिकमधले आपण ज्या स्टडी करणार आहोत त्या मेनली ॲप्लिकेशन बेस्ड कन्सेप्ट असणार आहेत. आता ज्या व्यवस्थित समजण्यासाठी आत्तापर्यंतचा झालेला बेसिक पार्ट तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केलेला असणं खूप गरजेचं आहे. नीट जेईसारखा एक्झाम क्रॅक करण्याची तुम्ही जर स्वप्न बघत असाल तर तुमचा डेली 5 to 6 आवर्सचा सेल्फ स्टडी असायला पाहिजे. म्हणजे व्हिडिओ बघण्याचा टाईम सोडून तर कुठं तुम्हाला या नीट जेईसारख्या एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळतील. अदरवाईज तुम्ही जर फक्त व्हिडिओ बघत असाल आणि केल्यासारखा दिवसभराचा थोडासा तासभर स्टडी करत असाल तर एवढ्या प्रिपरेशननं तुम्हाला या एक्झाममध्ये काहीही मिळणार नाही. लक्षात ठेवा, इम्पॉसिबल नाही आहे, पण तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, हार्ड वर्क करावं लागेल. नक्कीच तुम्हाला या एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळतील. सो व्यवस्थित डेली तुमचं प्रिपरेशन चालू ठेवा. कुठलाही कंटाळा न करता सॅच्युरेशन येऊ देऊ नका. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकमधली नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करतोय, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मला वाटतं तुमच्यापैकी सगळ्यांना हा इलेक्ट्रिक करंटचा हीटिंग इफेक्ट माहीत असणार आहे. वी यूज इलेक्ट्रिक बल्ब, इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक गीझर, आयर्न या सगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण हीट यूज करतो, म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये यूज करतो. मग ही जी हीट त्यामध्ये प्रोड्यूस झालेली असते, ही हीट का प्रोड्यूस होते याचं रिझनही माहीत आहे. या सगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये एक फिलामेंट असतो आणि त्या फिलामेंटला हाय रेजिस्टन्स असतो. अँड व्हेन वी पास ए करंट थ्रू दॅट फिलामेंट, हीट विल बी इंड्यूस्ड, हीट प्रोड्यूस होते. एवढं सिम्पल ॲप्लिकेशन आहे हे. मग काय नक्की स्टडी करायचं याच्यामध्ये, तर ह्या सगळ्या ॲप्लायन्सेसमध्ये, इन्स्ट्रुमेंट्समध्ये त्यांची जी इलेक्ट्रिक पॉवर असते, त्यांनी कंझ्युम केलेली इलेक्ट्रिक एनर्जी, त्यांच्यामध्ये प्रोड्यूस झालेली हीट किंवा या सगळ्या इन्स्ट्रुमेंटनं केलेलं जे वर्क आहे, वर्क परफॉर्म केलेलं असणार आहे, या सगळ्यांना कॅल्क्युलेट कसं करायचं, फॉर्म्युल्यांमध्ये आपण यांना कसं कन्वर्ट करणार आहोत आपल्याला नोन व्हॅल्यूजमधून, हा सगळा पार्ट आपण आज डिस्कस करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये भरपूर फॉर्म्युले आपण बघणार आहोत. फक्त नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याला प्रॉब्लेम टाईप डिस्कस करणार आहोत. मग आज काय काय फॉर्म्युले आपल्याला डिस्कस करायला मिळतील, तर फर्स्ट वर्क डन बाय इन्स्ट्रुमेंट, एनर्जी कंझ्युम्ड बाय इन्स्ट्रुमेंट, इलेक्ट्रिक पॉवर ऑफ इन्स्ट्रुमेंट, हीट प्रोड्यूस्ड इन दी इन्स्ट्रुमेंट, ह्या सगळ्यांचे फॉर्म्युले आपल्याला आज डिस्कस करायला मिळतील. ओके, सो आवर कन्सेप्ट इज, टुडेज कन्सेप्ट इज हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचा हीटिंग इफेक्ट स्टडी करण्यासाठी एक सिम्पल सर्किट इथं कन्सिडर केलं आहे आपण. सो I connect here a battery and an electric bulb is connected across this battery. एवढं सिम्पल सर्किट आहे. एक सेल आहे आणि त्याच्या अक्रॉस एक बल्ब मी कनेक्ट केला आहे. आपल्याला माहिती आहे बल्बमध्ये हीट इंड्यूस होते, हीट प्रोड्यूस होते आणि जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फॉर्ममध्ये इमिट होते, ज्याला आपण लाईट असंही म्हणतो. मग याच्यामध्ये इंड्यूस होणारी हीट जी कुठून आली, तर या दिस बल्ब हॅज ए फिलामेंट, टंगस्टन फिलामेंट असतो आपल्याला माहिती आहे. अँड दॅट टंगस्टन फिलामेंट हॅज ए व्हेरी हाय रेजिस्टन्स. आणि रेजिस्टन्स आणि टेम्परेचरमधलं रिलेशन आपण स्टडी केलेलं आहे. जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढं जास्त टेम्परेचर म्हणजे हीट इंड्यूस होते बिकॉज ऑफ दी कोलिजन ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर दी आयन्स. आणि मग या ॲटॉमिक व्हायब्रेशनमुळे इंड्यूस होणारी जी हीट आहे ती हीट डिपेंड असते त्या वायरच्या रेजिस्टन्सवरती. हाय रेजिस्टन्स, हाय हीट इंड्यूस्ड, हाय टेम्परेचर, तेवढं जास्त काय असतं, टेम्परेचर असतं. हे रिलेशन आपण स्टडी केलं होतं. मग या फिलामेंटचा रेजिस्टन्स लार्ज असल्यामुळं त्याच्यामध्ये लार्ज हीट इंड्यूस होते. पण ही हीट या बल्बमध्ये, या फिलामेंटमध्ये इंड्यूस झालेली ती जी हीट आहे ती ॲक्च्युली कॅल्क्युलेट कशी करायची, फॉर्म्युल्यामध्ये कशी कन्वर्ट करायची, याचं रिलेशन आपण आता बघणार आहोत. ओके, आता सपोज करंट पास होतो म्हणजे आपल्याला माहिती आहे की चार्ज फ्लो होतात. चार्ज काय होतात, फ्लो होतात. आता चार्ज इथून स्टार्ट झाले, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होत आपल्याला माहिती आहे. पॉझिटिव्ह चार्जेस फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, हायर पोटेन्शियल लोअर पोटेन्शियल. हे चार्जेस इथून या ए पॉईंटला इथपर्यंत या चार्जेसच्या फ्लोला कुठलाही अपोज होणार नाही आहे. ती इझिली काय होतील, फ्लो होतील, कारण या कनेक्टिंग वायरचा रेजिस्टन्स आपण निग्लिजिबल कन्सिडर करतो. नाव वेन दी चार्जेस कम्स टू दी पॉईंट ए, इथं असताना या चार्जेसमध्ये हाय पोटेन्शियल एनर्जी आहे. कुठून आली, ह्या सोर्सनं. हा सोर्स कशाचा असतो, दिस इज ए सोर्स ऑफ एनर्जी नॉट चार्ज. सेल हा चार्जचा सोर्स नाही, तो काही चार्ज देत नाही आपल्याला. सोर्स हा सेल जो आहे तो कशाचा सोर्स असतो, इट इज ए सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे हा सोर्स या चार्जला काय देत असतो, एनर्जी. म्हणजे इथं असताना ह्या चार्जमध्ये हाय पोटेन्शियल आहे, हाय एनर्जी आहे, यांची पोटेन्शियल एनर्जी ही खूप लार्ज आहे. ओके, नाउ when the charges passes through this bulb,
म्हणजे इथं या फिलामेंटमधून ज्याचा एक हाय रेजिस्टन्स आहे, याचा अर्थ हे चार्जेस या रेजिस्टन्समधून काय होत आहेत, पास होत आहेत. अँड व्हेन दी चार्जेस पासेस थ्रू दिस रेजिस्टन्स सम अमाऊंट ऑफ एनर्जी विल बी स्पेंट. लॉस होते एनर्जी, काही एनर्जी या चार्जेसची काय होते इथं लॉस होते. नाव दीज चार्जेस आर ॲट पॉईंट बी. मग चार्जेस जे आहेत ते ए पॉईंटपासून बी पॉईंटला इथं येईपर्यंत याची एनर्जी काय झाली, लॉस झाली. आणि या लॉस एनर्जीमधल्या लॉसलाच आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल एनर्जीमध्ये असलेला डिफरन्स, सो वी कॉल्ड इट ॲज पोटेन्शियल डिफरन्स. इथली आणि इथली एनर्जी सेम नसते. फी कन्सेप्ट यूज करतो आपण, ज्याला फी मीन्स व्होल्टेज, और याला आपण ॲक्च्युली काय कन्सिडर करणार आहे तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी, ज्याला फी म्हटलंय आपण. मग हे फी कॅल्क्युलेटही केलं होतं आपण, आठवतं आहे फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं आहे. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स फी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग फॉर्म्युला फी इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. फीचा फॉर्म्युला, पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय होता, वर्क डन पर युनिट चार्ज. कुठलं वर्क डन, वर्क डन इन पासिंग चार्जेस थ्रू दिस रेजिस्टन्स. या रेजिस्टन्समधून म्हणजेच या बल्बमधून चार्जेसना पास करण्यासाठी या सोर्सनं सेलनं केलेलं जे वर्क डन आहे ते वर्क डन पर युनिट चार्ज इज नोन ॲज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दीज टू टर्मिनल्स ए अँड बी. प्रत्येक रजिस्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप असतोच. पोटेन्शियल एनर्जीमध्ये ड्रॉप होतो म्हणजे कमी होते, ज्याला पोटेन्शियल ड्रॉप म्हणतो आपण. फी म्हणजेच व्होल्टेज और पोटेन्शियल डिफरन्स. आणि मग या फीचा फॉर्म्युला आपण असा डिस्कस केला होता. आता यावरून जर विचार केला तर आपल्याला मग वर्क डनचा फॉर्म्युला मिळेल इथं. वर्क डन डब्ल्यू कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग फॉर्म्युला चार्ज क्यू इंटू पोटेन्शियल डिफरन्स फी. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स फी हा फॉर्म्युलाच झाला वर्क डन बाय सेल फॉर पासिंग चार्जेस थ्रू दिस रेजिस्टन्स. वर्क डन कॅल्क्युलेट करायला विचारतातही, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता याला थोडं वेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. व्हॉट इज करंट, इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट चार्ज पर युनिट टाइम रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस, क्यू बाय टी असतो. सो याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला मिळेल क्यू इक्वल टू करंट इंटू टाईम. चार्जचा फॉर्म्युला काय आला, करंट इंटू टाईम, इथं यूज करा. सो वी कॅन राईट दी फॉर्म्युला फॉर वर्क डन इक्वल टू क्यूच्या ऐवजी मी यूज केलं आय. करंट आहे, हे व्होल्टेज आहे फी, आणि टाईम आला टी. दिस इज दी फॉर्म्युला ॲक्च्युली यूज्ड टू कॅल्क्युलेट दी वर्क डन इन दी सर्किट. सर्किटमध्ये झालेलं वर्क किंवा जे परफॉर्म केलेलं वर्क आहे या सेलनं, दॅट वर्क विल बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग दिस फॉर्म्युला आय फी टी. टी म्हणजे काय तर किती टाईम इंटरवलमध्ये तो वर्क डन झालेला आहे. टाईम इंटरवल म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायला विचारतात, फाइंड दी वर्क डन बाय सेल विदिन 6 सेकंड, म्हणजे 0 to 6 सेकंड टाईम दिलेला असतो. मग या टाईममध्ये दिलेल्या टाईममध्ये असलेलं हे वर्क डन, आय इज दी करंट पासिंग थ्रू दॅट रेजिस्टन्स ऑर सर्किट अँड फी इज दी पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दॅट इन्स्ट्रुमेंट. म्हणजे त्या बल्बच्या अक्रॉस असलेलं ते पोटेन्शियल डिफरन्स झालं. दिस इज दी फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट वर्क डन. आता वर्क डनचे फॉर्म्युले आणखी आहेत आपल्याकडे, कसे कन्वर्ट होतील बघा. इट इज ओहम्स लॉ. ओहम्स लॉ इज फी इक्वल टू आय आर. सपोज दिस बल्ब हॅज रेजिस्टन्स आर. ह्या बल्बचा रेजिस्टन्स काय आर. मी आता काय करतो, बल्बला काढतो इथून. बल्ब रिमूव्ह करून इथं मी बल्बच्या ऐवजी रेजिस्टन्स रिप्रेझेंट करतो. इथं मेनली तुम्हाला जी सर्किट दिसतात, जनरल सर्किट जे असतं त्यामध्ये एक रेजिस्टर सर्किटच्या अक्रॉस, सेलच्या अक्रॉस नेहमी कनेक्ट केलेला असतो. फाय इट रिप्रेझेंट्स दी इन्स्ट्रुमेंट दॅट वॉज कनेक्टेड अक्रॉस दिस सेल. मग हा एखादा बल्ब असेल, हीटर असेल, गिझर असेल, आयर्न असेल, काही असेल, तो इन्स्ट्रुमेंट असतो. अँड दिस इज दी रेजिस्टन्स ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट ऑर अप्लायन्सेस. हा रेजिस्टन्स असतो त्याचा. सो अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ फी विल बी इक्वल टू आय आर. सो वी कॅन राईट हिअर ॲज आयच्या जागी मी इथं काय फीच्या जागी आय आर यूज करू शकतोय आपण. फी स्टँड्स फॉर आय आर. सो आय फीच्या ऐवजी काय लिहिलं मी परत आय इंटू आर इंटू टी. सो वी कॅन राईट दिस ॲज आय स्क्वेअर आर टी. वी कॅन यूज दिस फॉर्म्युला ऑल्सो. वर्क डन डब्ल्यू इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. लक्षात आलं, हाही फॉर्म्युला यूज करता येतोय. अगेन वी कॅन कन्वर्ट दिस फॉर्म्युला लाईक दिस. डब्ल्यू इक्वल टू इफ वी यूज आय इक्वल टू व्ही बाय आर. आय फॉर्म्युला यूज केला तर या कन्सेप्टमध्ये आयच्या ऐवजी जर मी व्ही बाय आर लिहिलं तर फी इंटू व्ही स्क्वेअर होईल. सो दिस विल बी व्ही स्क्वेअर बाय आर इंटू टी. दिस इज ऑल्सो दी फॉर्म्युला फॉर वर्क डन. वर्क डनचे हे 3 फॉर्म्युलेज लक्षात ठेवा. वर्क डन इन अ सर्किट और वर्क परफॉर्म्ड बाय सेल, हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. आता हे जे वर्क डन आहे दॅट वर्क डन, आता हे रिलेशन लक्षात ठेवा. इथून इथं या पॉईंटला जाताना जेवढा काही एनर्जीमध्ये लॉस झाला आहे
पोटेन्शियल एनर्जीमध्ये झालेला लॉस मी त्याला डेल्टा यू असं कन्सिडर करतो. लॉस और चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट चार्ज. एवढी एनर्जी डेल्टा यू, एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी काय झाली, लॉस झाली इथं. मग किती एनर्जी लॉस झाली असेल तर जेवढं इथं वर्क परफॉर्म झालंय तेवढीच एनर्जी काय झालेली असणार आहे, लॉस झालेली असणार आहे. जेवढं इथं वर्क डन झालंय तेवढीच एनर्जी काय होणार आहे, लॉस होणार आहे. सो लॉस इथं जी लॉस झालेली एनर्जी आहे और चेंज इन एनर्जी विल बी इक्वल टू वर्क डन. चेंज इन एनर्जी ही कोणाला इक्वल असणार आहे, वर्क डन. सो वी कॅन राईट दिस ॲज डेल्टा यू इक्वल टू, मग इथं फॉर्म्युला वर्क डनचा काय, आय फी. आता मी फक्त टीच्या ऐवजी डेल्टा टी लिहितो कारण हा टाईम इन जनरल झाला, ॲट एनी इन्स्टंट. हा झाला टाईम इंटरवल, किती टाईममध्ये, 2 to 3 सेकंड असा दिला असेल तर तो डेल्टा टी आणि त्यावेळची लॉस झालेली एनर्जी डेल्टा यू. और वी कॅन राईट दिस ॲज व्हेरिएबल असेल तर असं लिहू शकतोय, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू करंट व्होल्टेज इंटू स्मॉल टाइम इंटरवल डी टी. और इन जनरल वी कॅन राईट दिस ॲज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी यू इक्वल टू आय फी टी, वर्क डन. या टाईपमध्ये आपण याला काय करू शकतोय, कन्वर्ट करू शकतोय. लक्षात येते काय सांगतोय ते, हे चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचे फॉर्म्युले. आता इथं ही जी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आहे किंवा लॉस इन पोटेन्शियल एनर्जी आहे, इन अकॉर्डिंग टू एनर्जी कन्झर्वेशन दॅट लॉस इन पोटेन्शियल एनर्जी विल बी कन्वर्टेड इन टू हीट एनर्जी. इथं जे वर्क डन झालंय, इथं जी एनर्जी लॉस झाले दॅट डिक्रीज्ड एनर्जी विल बी कन्वर्टेड इंटू हीट एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट होते हीट एनर्जीमध्ये. मग किती होत असेल तर जेवढी एनर्जी लॉस झाले तेवढीच एनर्जी कन्वर्ट होणार हीटमध्ये, कारण तेवढंच आपण वर्क डन केलं आहे. म्हणजेच याचा अर्थ जेवढं तुम्ही वर्क डन केलं आहे, जेवढं वर्क परफॉर्म केलं आहे तेवढीच हीट त्यामध्ये इंड्यूस होणार, एक्स्ट्राची नाही होणार. जेवढं वर्क डन तेवढीच हीट. सो वी कॅन डिरेक्टली यूज दी फॉर्म्युला फॉर हीट प्रोड्यूस्ड विथ इन दी रेजिस्टर किंवा तो बल्ब होता तो, त्या रजिस्टरमध्ये इंड्यूस झालेली हीट एच कॅन बी ऑब्टेन्ड बाय यूजिंग दिस फॉर्म्युला आय फी टी. सेम फॉर्म्युला यूज करू शकतोय आपण, फक्त ही कशात असणार आहे तर जूलमध्ये असणार आहे. हे जे हीट असणार आहे ही कशात असणार आहे, आपली जूलमध्ये असणार आहे. हे फॉर्म्युले वेगळे आहेत. ही येणारी व्हॅल्यू जी आहे ते आपल्याला कशात मिळणार आहे, जूलमध्ये मिळणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे जर हीट इंड्यूस्ड कॅल्क्युलेट करायची असेल, हीट प्रोड्यूस्ड कॅल्क्युलेट करायची असेल तर जे फॉर्म्युले वर्क डनचे तुम्ही यूज करताय, यू कॅन यूज ऑल दीज फॉर्म्युलाज टू कॅल्क्युलेट हीट प्रोड्यूस्ड इन दी रजिस्टर. और यू कॅन यूज आय इक्वल टू फी स्क्वेअर बाय आर इंटू टी. सेम फॉर्म्युले तुम्ही यूज करा जे वर्क डनला आहेत. जेवढं वर्क डन तेवढीच हीट यामध्ये काय होते, इंड्यूस होते. फक्त यातला कुठलाही फॉर्म्युला यूज केला तुम्ही, मिळणारी हीट प्रोड्यूस्ड जी आहे ती कशात असणार आहे, जूलमध्ये. कारण आपण वर्क डन घेतलं आणि वर्कचा फॉर्म्युला काय, जूल किंवा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी जूलमध्ये घेतो आपण. बट हीट ऑलवेज कॅल्क्युलेटेड इन दी फॉर्म ऑफ कॅलरी. हीटचं युनिट काय घेतो आपण, कॅलरी घेतो. सो हाऊ कॅन वी कन्वर्ट दिस हीट इन कॅलरी फॉर्म. कॅलरीमध्ये जूल फॅक्टर असतो, जूल इक्विव्हॅलंट, इलेक्ट्रिकल हीट इक्विव्हॅलंट असतो, मेकॅनिकल हीट इक्विव्हॅलंट. तुम्ही थर्मोडायनॅमिक्समध्ये ऐकला असेल वर्ड तो. जूल फॅक्टर घेतो आपण इथे, एक जे असतो जो ज्याची व्हॅल्यू यूज करायची 4.28 असते, 4.2 यूज करा. हा कॉन्स्टंट आहे, जूल फॅक्टर लक्षात ठेवा 4.28. आणि जर तुम्ही या व्हॅल्यूला याची इक्वल टू आय फी टी डिवायडेड बाय 4.2 म्हणजे जूल फॅक्टरनं डिवाइड केलं. किती फॅक्टर आहे हा, 4.2 एवढाच येतो. याला जर डिवाइड केलं, नाउ दी हीट विल बी इन दी फॉर्म ऑफ कॅलरी. जूलमध्ये विचारले असेल तर हाच यूज करा. कॅलरीमध्ये कॅल्क्युलेट करायची विचारले असेल तर याला फक्त 4.2 या कॉन्स्टंटनं डिवाइड करायचं, इट विल बी कन्वर्टेड इन टू कॅलरी. मग यातल्या कुठल्याही फॉर्म्युलाला तुम्ही, सगळ्या फॉर्म्युलाला यातल्या काय करायचे, 4.2नं डिवाइड करायचे. कॅलरीमध्ये आपल्याला काय मिळतं, इथं आन्सर मिळतं. फॉर्म्युले कळत आहेत, वर्क डन, यू कॅन यूज एनी फॉर्म्युला, हीट प्रोड्यूस्ड और हीट इंड्यूस्ड, हे फॉर्म्युले यूज करा. कशावरती डिपेंड आहेत, गिवन व्हॅल्यूज काय. प्रत्येकामध्ये टाईम तर पाहिजेत, टाईम ड्युरेशन तर दिलेला पाहिजे वर्क डनसाठी किंवा हीट प्रोड्यूसरसाठी. फक्त तुम्हाला माहीत काय आहेत 3 पॅरामीटर्समधले, फी आय आर, व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स, करंट अँड रेजिस्टन्स. यातले कुठलेही 2 पॅरामीटर्स जर माहीत असतील देन यू कॅन कॅल्क्युलेट दी वर्क डन ऑर हीट प्रोड्यूस्ड. आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जीसाठी सुद्धा तोच सेम फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवा, जर तुम्हाला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची असेलच तर. लक्षात आलं काय सांगितलंय. नाउ वी विल गो टू दी पॉवर.
इलेक्ट्रिक पॉवर हा एवढा पार्ट मी इथला इरेज करतो. द इलेक्ट्रिक पॉवर कॅल्क्युलेट कशी करायची. वर्क डन माहिती आहे, वर्क डन परफॉर्म्ड बाय द सेल. मग वर्क डन पर युनिट टाइम इज व्हॉट. वर्क डन पर युनिट टाइम इज नथिंग बट दी पॉवर. झाला फॉर्म्युला तयार. इलेक्ट्रिक पॉवर विल बी वर्क डन पर युनिट टाइम और दी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी और लॉस इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट टाइम. सेम घेऊ शकतो आपण हे, कारण जेवढं वर्क डन तेवढीच एनर्जी लॉस होते, चेंज होते पोटेन्शियल एनर्जी. पर युनिट टाइम घेतलं की तिथली पॉवर कंझ्युम्ड मिळेल, म्हणजेच इलेक्ट्रिक पॉवर मिळेल. सो वी कॅन कॅल्क्युलेट पॉवर बाय युजिंग दिस फॉर्म्युला. सो फॉर इलेक्ट्रिक पॉवर we use symbol P and this will be calculated by using W by T. So work done is what? It is IVT. Work done चा formula काय होता? IV into T divided by T. T gets cancelled and we get formula IV. So electric power formula simple है P equal to IV. I is what? Current passing through that instrument. V is the potential difference. म्हणजे करंट इंटू व्होल्टेज घेतलं की त्या इन्स्ट्रुमेंटची आपल्याला इलेक्ट्रिक पॉवर मिळते. त्या इन्स्ट्रुमेंटची काय म्हणते? इलेक्ट्रिक पॉवर. तुम्ही इन्स्ट्रुमेंट बघा, बल्ब मार्केटमध्ये आपण ज्यावेळी आणायला जातो त्यावेळी बल्ब कसा मागतो आपण? 5 वॅटचा द्या, 10 वॅटचा द्या, 15 वॅटचा द्या. जे आत्ताचे सेमीकंडक्टर डायोड बल्ब्स आहेत ते. जुने बल्ब तुम्ही फिलामेंटचे जर घ्यायला गेला तर त्यावेळी 50 वॅट, 60 वॅट, 100 वॅट, 200 वॅट एवढे लार्ज पॉवरचे बल्ब होते. मग आपण त्यांना त्याचं ह्याला पॉवर रेटिंग म्हणायचं. त्या बल्बचं ते काय असतं? त्या पॉवर रेटिंग असतं. हीटर घ्या, 1500 वॅट हीटर, 2000 वॅट हीटर, अशी त्याची पॉवर रेटिंग असते. अँड दॅट पॉवर रेटिंग कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग दिस फॉर्म्युला. पॉवर इक्वल टू करंट इंटू व्होल्टेज. आता पॉवर जी आहे, पॉवरची युनिट काय यूज करतो आपण? वॅट. पॉवरचं युनिट काय असतं? वॅट असतं. W सिम्बॉल घ्या किंवा वॅट लिहू शकतो आपण याला. पॉवरचं युनिट वॅट. पॉवरला आणखी एक युनिट असतं HP, हॉर्स पॉवर म्हणतो आपण याला. HP म्हणजे काय? हॉर्स पॉवर. लक्षात ठेवा, 1 HP इज इक्विव्हॅलंट टू 746 वॅट. एक कन्व्हर्जन आहे हे. काही क्वेश्चनमध्ये जर HP मध्ये स्पेशली मोटरसाठी हे युनिट यूज केलेलं असतं. 2 HP, 3 HP ची मोटर आहे असं सांगतो आपण. सो 1 HP इज इक्विव्हॅलंट टू 746 वॅट. लक्षात आलं? या टाईपमध्ये आपण याला काय करतो? कन्वर्ट करतो. सो दिस इज दी फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक पॉवर. नाव यू कॅन कन्वर्ट दिस फॉर्म्युला अगेन इन डिफरंट फॉर्म. P equal to. Now what is phi? Phi is nothing but IR. ओहम्स लॉ काय सांगतो आपल्याला? phi equal to काय असतो फॉर्म्युला? IR. phi equal to IR. सो पुट IR इन प्लेस ऑफ phi. phiच्या जागी IR यूज केलं तर I²R होईल. सो पॉवरचा फॉर्म्युला असा येईल I²R. हाही यूज करू शकताय. और यूज I. वट इज I? I इज phi by R. मग phi by R केलं तर पॉवरचा फॉर्म्युला असाही कन्वर्ट होईल phi²/R. यू कॅन यूज दिस फॉर्म्युला ऑल्सो. बघा, फॉर्म्युले वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होत आहेत. वर्क डन, हीट प्रोड्युस्ड, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आणि आता पॉवरचे फॉर्म्युले. लक्षात येते? दिस इज दी इलेक्ट्रिकल पॉवर ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. इलेक्ट्रिक पॉवर. पॉवर कॅल्क्युलेट कशी करायची लक्षात आलं असेल. हीट कशी कॅल्क्युलेट करायची लक्षात आलं असेल. आणि वर्क डन. आता एक कन्सेप्ट आणखी राहते, एनर्जी कंझ्युम्ड बाय दी इन्स्ट्रुमेंट. या बल्बनं किंवा इथल्या हीटरनं कंझ्युम केलेली एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची, मी इथं देतो ते. ओके, हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट दी एनर्जी कंझ्युम्ड बाय दी इन्स्ट्रुमेंट. आता या इन्स्ट्रुमेंटनं कंझ्युम केलेली एनर्जी कॅल्क्युलेट करायची असेल तर याला आपण एनर्जी कंझ्युम्ड इज इक्वल टू, म्हणजे कशी कॅल्क्युलेट करायची एनर्जी कंझ्युम्ड, ई म्हणूया आपण याला. आता एखादं बल्ब आहे, तुम्ही आणलाय, मग तुम्हाला त्याची पॉवर माहीत असते. सपोज 10 वॅटचा बल्ब आहे आणि तो 10 वॅटचा बल्ब मी 10 आवर ऑन ठेवला आहे. 10 वॅटचा बल्ब मी 10 आवर जर ऑन ठेवला असेल, देन कॅल्क्युलेट द एनर्जी कंझ्युम्ड बाय दॅट बल्ब. त्या बल्बनं कंझ्युम केलेली एनर्जी कशी कॅल्क्युलेट करणार? पॉवर इज व्हॉट? पॉवर इज नथिंग बट एनर्जी पर युनिट टाईम. या टाईपमध्ये असतो, किंवा वर्क डन पर युनिट टाईम. तसं मग सेम एनर्जी कंझ्युम्ड ई कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग फॉर्म्युला पॉवर इंटू टाईम. हा प्रोडक्ट घेऊन, कारण आता आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंटची पॉवर माहीत असते, पॉवर रेटिंग माहीत असतं, किती वेळ ते इन्स्ट्रुमेंट आपण यूज केलं हे माहीत असतं. दोघांचा प्रोडक्ट घेतला, देन वी कॅन कॅल्क्युलेट द एनर्जी कंझ्युम्ड बाय दॅट इन्स्ट्रुमेंट. त्या इन्स्ट्रुमेंटनं कंझ्युम केलेली एनर्जी कॅल्क्युलेट करता येते. सो द एनर्जी कंझ्युम्ड ई विल बी इक्वल टू
पॉवर इंटू टाईम, पी इंटू टी. नाव यूज दी फॉर्म्युलाज ऑफ दिस. पॉवरचा फॉर्म्युला यूज करू शकताय, टाईमचा जे फॉर्म्युला इकडं आहेत. आता पॉवर हे या टाईपमध्ये कॅल्क्युलेट करू शकताय. मग एनर्जी कंझ्युमला युनिट इथं जूल नाही घेत आपण, कारण ही इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम्ड आहे, आपली रेग्युलर एनर्जी नाही. मग याला जर घ्यायचं असेल तर या फॉर्म्युल्यावरून आपण याचं युनिट तयार करू शकतोय. कसं युनिट तयार करता येईल? पॉवरला युनिट काय असतं? वॅट. आणि टाईमचं युनिट काय घेतो आपण? सेकंड. सो द युनिट यूज टू कॅल्क्युलेट एनर्जी कंझ्युम्ड इज वॅट सेकंड, बट दिस इज ए व्हेरी स्मॉलेस्ट युनिट. लक्षात ठेवा, कुठलंही इन्स्ट्रुमेंट, एखादा फॅन आहे किंवा हीटर आहे, सेकंडमध्ये ऑन ठेवता का तुम्ही? मिनटातही नाही, अगदी तासात ऑन ठेवतो आपण. मग हे सेकंड हे खूप स्मॉल युनिट झालं. तसं सेम वॅट, पॉवर जी असते ती लार्ज असते. हीटरची पॉवर घ्या किंवा मोठ्या इन्स्ट्रुमेंटची पॉवर ही लार्ज असते. आणि मग त्यासाठी वॅटच्या ऐवजी आपण इथं यूज करणार आहे किलो वॅट. वॅट, आता 1 किलो वॅट मीन्स हाऊ मेनी वॅट? 1 किलो वॅट मीन्स 10⁻³ वॅट. हे माहीत आहेत, कन्व्हर्जन तरी माहीत आहेत आपल्याला. 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट असतात. मग इथं आपण वॅटच्या ऐवजी किलो वॅट हे त्याचं लार्जर युनिट यूज करणार आहे. 1000 वॅटसाठी फक्त आपण लिहिणार 1 किलो वॅट. आणि सेकंडच्या ऐवजी आपण इथं यूज करणार आहे आवर. आणि मग या एनर्जी कंझ्युमसाठी आपण जे युनिट यूज करतो, दॅट युनिट इज किलो वॅट आवर. काय लक्षात ठेवायचं याचं युनिट? किलो वॅट आवर. दिस इज द युनिट यूज्ड टू कॅल्क्युलेट एनर्जी कंझ्युम्ड बाय दी इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटनं कंझ्युम केलेली एनर्जी कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण हे किलो वॅट आवर यूज करतो. आपल्या घरामध्ये MSCBकडून बसवलेले जे मीटर असतात, ते मीटर युनिट दाखवतं आपल्याला. युनिटमध्ये आपली आपण कंझ्युम केलेली एनर्जी तिथं मेजर करत असतं. मग ते जे युनिट आहे, दॅट युनिट विल बी इक्विव्हॅलंट टू 1 किलो वॅट आवर. म्हणजे आपण जर 1 किलो वॅट आवर एवढी एनर्जी कंझ्युम केली असेल, दॅट विल बी इक्विव्हॅलन्स टू 1 युनिट ऑफ अवर मीटर रिडिंग. मीटर रिडिंगमधलं 1 युनिट म्हणजे आपण किती एनर्जी कंझ्युम केलं आहे? 1 किलो वॅट आवर. लक्षात ठेवा, कन्व्हर्जन खूप महत्त्वाचं आहे. एक्झाम्पल देताना तुम्हाला काही एक्झाम्पलमध्ये मीटर रिडिंग युनिट्समध्ये दिलेलं असतं हे. सो 1 युनिट इज इक्विव्हॅलन्स विथ 1 किलो वॅट आवर. आणि हे कन्व्हर्जन आहे. बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये मिनिटमध्ये टाईम असतो, अवरमध्ये कन्वर्ट करावा लागतो. सेकंडमध्ये असेल तर अवरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. पॉवर वॅटमध्ये असेल तर किलो वॅट कन्वर्ट करावी लागते. कन्व्हर्जन करूनच एक्झाम्पल सॉल्व करावे लागतात, तरच बरोबर येतात. SI सिस्टीममध्ये इथं फक्त SI सिस्टीम नाही आहे, ही किलो वॅट आणि अवर आहे. SIमध्ये काय असतं? वॅट आणि सेकंड असतं. फक्त या कन्सेप्टसाठी किलो वॅट आवर आपण युनिट यूज करणार आहे. लक्षात आलं हे काय सांगितलं? नाव इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट ऑल दिस पॅरामीटर. हे सगळे पॅरामीटर तुम्ही या टाईपनं कॅल्क्युलेट करू शकताय. अवघड नव्हतं, बेसिक पार्ट होता हा. आता ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या ॲप्लाय करून आपण एक्झाम्पल कशी सॉल्व करणार? तुम्ही म्हणाल की मग याच्यावरती स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येणार का? नाही. एकच बल्ब नसेल, सपोज 3 बल्ब सिरीजमध्ये कनेक्ट केलेत, 3 बल्ब पॅरलमध्ये कनेक्ट केलेत, अँड कॅल्क्युलेट दी पॉवर कंझ्युम्ड, एनर्जी कंझ्युम्ड बाय ईच बल्ब. या टाईपमध्ये कॉम्बिनेशनमध्ये एक्झाम्पल येतात. इतर अदर कन्सेप्टही त्यामध्ये यूज करावे लागू शकतात. सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, आणखी संपलेला नाही हा पार्ट, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते कॉम्बिनेशनमध्ये पॉवर कंझ्युम्ड कशी कॅल्क्युलेट करायची, किंवा यातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत, इफिशियन्सी ऑफ इन्स्ट्रुमेंट किंवा पर्सेंटेज पॉवर कशी कॅल्क्युलेट करायची, अशा काही डिफरंट यातल्या कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. प्लस या सेक्शनवरती क्वेश्चनही आहेत. एररलेस तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असा एक सेपरेट टॉपिकच दिलेला आहे. त्या टॉपिकमधला सुरुवातीचा पार्ट जो आहे तुम्ही या सेक्शनचा, या व्हिडिओचा यूज करून सॉल्व करू शकताय. आता त्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट आहे केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, जो आपण फिजिक्समध्ये नाही स्टडी करणार, तर तो तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये होईल. रिॲक्शन आहे त्या रेडॉक्स रिॲक्शन तुम्हाला माहीत असतील, ॲनोड कॅथोड इलेक्ट्रोस यूज करून. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला हा पार्ट तिथं शिकवला जाईल. आणि प्लस या पार्टवरती फिजिक्समध्ये जास्त क्वेश्चन विचारले जात नाहीत. इवन नीट JEE सारख्या एक्झाममध्ये त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेलेच नाही आहेत. इतर ज्या एक्झाम्स असतात, आयझर, नायझर, एम्स, या एक्झाममध्ये मे बी विचारलं जाऊ शकतं. पण आपल्याला फोकस नीट JEEचा करायचा असल्यामुळं मी तो पार्ट इथं डिस्कस करणार नाही. आणि प्लस याचा अर्थ तो घेतला जाणार नाही असंही होत नाही. हा पार्ट आपण केमिस्ट्रीमध्ये, तुम्हाला हा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये स्टडी करायचा आहे, त्यामुळं मी तो पार्ट इथं घेत नाही. पण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे फिजिक्ससाठी. त्यामुळे याला व्यवस्थित प्रिपेअर करा. हे जर कन्सेप्ट बेसिक कळाले असतील तर नेक्स्ट व्हिडिओमधल्या कन्सेप्ट तुम्हाला नक्कीच व्यवस्थित लक्षात येतील.